म्हणजे तुम्ही आम्ही सारे जना पोट आहे तोंड आहे जीव आहे सोस आहे चमचमीत गाड्याचा ते आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये एकमेका शिकवित नवे काही बनवावे किती किती चोचले ते जिभेचे हे पुरवावे छान छान देशी विदेशी पदार्थ जाणून घ्यावे चुकता चुकता करता करता खावे अन खिलवावे आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये. नमस्कार. आम्ही सारे खवय्ये या कार्यक्रमात सर्व रसिकांचं आणि खवय्यांचं मी पोट भरून स्वागत करतो. रसिको, आपल्याला एक गोष्ट अतिशय मनमोकळेपणाने मान्य करायला पाहिजे की महाराष्ट्रात सगळ्यात उत्तम खवय्या जो समाज असेल तो गुजराती समाज. गुजराती लोकांची गुजराती थाळी आपल्याला जितकी आवडते तेवढंच त्यांचा ढोकळा म्हणजे जे जंक फूड आहे तेही आपल्याला आवडतं. आता ढोकळा असं म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर एक डाळीचा पदार्थ येतो जो अतिशय म्हटलं तर हानिकारक म्हटलं तर टेस्टी असा आहे. पण हाच ढोकळा जर पौष्टिक करायचा झाला म्हणजे थोडक्यात पारंपरिक ढोकळ्यावर घाला घालण्यासाठी आज आम्ही इथे सौ बाळ यांना आमंत्रित केलेलं आहे. मी इथे तुमचं खूप मनापासून स्वागत करतो. मला एक गोष्ट सुरुवातीला सांगा की आपण राहता कुठे? मी मुलुंडला राहते. मुलुंडला. बरं, आजूबाजूला खूप गुजराती आहेत की काय तुमच्या? माझ्या आजूबाजूला नाही आहेत पण मुलुंडमध्ये खूप गुजराती आहेत. बरं, मग एकदम ढोकळा करायची तुम्हाला कल्पना कशी काय सुचली? ढोकळा हा माझा आवडता पदार्थ आहे. बरं. त्यामुळे त्याच्यामध्ये वेगवेगळे प्रकार करून बघण्यात मुळात मला वेगवेगळे प्रकार करून बघण्याचा छंद आहे. बरं. आणि ढोकळा हा जनरली ढोकळा म्हटलं की तो आंबवायचा आणि म्हणजे वेळ खाऊ तसं काम आहे. तर झटपट कसा करता येईल, कोणी अचानक येणारे म्हटलं की आपल्याला कसा करता येईल, तर त्या दृष्टीने म्हणून हा जो मी ढोकळा आता दाखवणार आहे तो आंबवायला लागत नाही. तो झटपट 2 तासात अर्ध्या तासात होणारे हे ढोकळे आहेत. बरं, बाकी व्यवसाय काय तुमचा? मी गृहिणी आहे. गृहिणी आहे. आणि आवड बाकीचे छंद काय तुमचे? छंद म्हणजे मला नवनवीन पाकपदार्थ करून बघणे, पाककृती शिकणे आणि शिकवणे ह्या 3 गोष्टींची आवड आहे. बरं, मगाशी आपण गप्पा मारताना तुम्ही म्हणालात की तुम्हाला काही लँग्वेजेस सुद्धा तुम्ही शिकलेल्या तसं? हो, मी संस्कृतमध्ये MA केलेले आहे. बरं. 8-10 वर्षापूर्वी मी मुंबईमध्ये संस्कृतची संभाषण शिबिरं घेत होते. बरं. आणि मॅक्स मुलरमधनं 1 लेव्हल जर्मन केलेलं आहे. आणि आम्ही 2-3 वर्ष चंदीगडला होतो. तर तेव्हा मी तिकडनं अलियन्स प्रोसेसमधनं फ्रेंच केलेलं आहे. म्हणजे त्या 5 लेव्हल केलेले आहेत. फ्रेंचच्या 5 लेव्हल केले. म्हणजे बोलता येतं तुम्हाला? म्हणजे खूप असं नाही पण कळतं. हां, कळतं. म्हणजे समोरचा माणूस काय बोलतोय हे तुम्हाला कळतं. बरं, आता परत आपण ढोकळ्याकडे येऊया. ढोकळ्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला काय काय पदार्थ करायला आवडतात? सगळे महाराष्ट्रीयन पदार्थ. सध्या चायनीज खूप आवडतं सगळ्यांना, त्यामुळे त्याच्यामध्ये आणि गुजराती असं म्हणजे सगळ्या प्रकारचं करायला आवडतं. ओके, म्हणजे थोडक्यात झटपट होणारी पाककृती आज तुम्ही आम्हाला दाखवणार. आमचे रसिक अतिशय आतुरतेने वाट बघतायत की तुम्ही तो वेगळ्या प्रकारचा ढोकळा जो पौष्टिक आहे असं आपण म्हणू शकतो तो कधी दाखवताय. आपण आपल्या स्वयंपाकघराकडे जायचं. या, आपल्या खवय्यांना आज तुम्ही कुठले ढोकळे दाखवणार आहात? प्रथम मी सालीच्या मुगाच्या डाळीचा ढोकळा दाखवणार आहे. आणि नंतर दुसरा ढोकळा आहे त्याच्यामध्ये मी गहू, तांदूळ, बाजरी आणि सालीची मुगाची डाळ असं सगळं वापरून, म्हणून ते पौष्टिक ढोकळा. म्हणजे आता आपण प्रथम रेसिपी कुठली करतोय? सालीच्या मुगाच्या डाळीचा ढोकळा. ओके, त्याचं साहित्य आपल्या रसिक प्रेक्षकांना सांगा का? यासाठी लागणारी सालीची मुगाची डाळ, लसूण पेस्ट, मिरची वाटलेली आहे, आलं, जिरं, फ्रूट सॉल्ट,
हिंग, मीठ आणि गार्निशिंग साठी खोबरं आणि कोथिंबीर. बरोबर. आता हे काय आहे मला सांगा? हे ही मुगाची डाळ जी आहे ती थोडा कोमट पाण्यामध्ये साधारण 1.5-2 तास भिजवायची आणि ती मिक्सर मध्ये वाटून घ्यायची. तो तयार वाटलेलं मी आणलेलं आहे. ओके, म्हणजे माल रेडी आहे. माल रेडी आता आहे. फक्त मिक्सिंग करायचं. ओके ओके. आपण मिक्सिंगला सुरू करायचं हो, का? करूया. ही मुगाची डाळ जी आहे ती म्हणजे वाटलेलं 1 वाटी आहे. त्याच्यामध्ये आपण अर्धा चमचा मी आत्ता घालतेय, पण आपण चवीनुसार तिखट घालायचं. बरोबर. लसूण पेस्ट, वाटलेलं आलं, बरं, वाटलेली मिरची, लसूण पेस्ट, वाटलेलं आलं ओके, आणि चवीप्रमाणे मीठ. थोडंसं तेल घालायचं. आणि हे मिक्स करायचं. कृती तशी सोपी दिसते. सोपी आहे, एकदम सोपी आहे कृती. ते हे मिक्स करून झाल्यावर ह्या थाळ्यात आपण ढोकळा करणार आहोत. बरं. त्याला तेल लावून घ्यायचं. थोडंसं तेल. ते जरा सगळीकडे लावून घ्यायचं. आणि तेल लावून झालं की मग ह्या पिठामध्ये अर्धा चमचा फ्रूट सॉल्ट घालायचं. ह्याच्यातच. हे फ्रूट सॉल्टचा काय उपयोग असतो? चांगला फुगतो ढोकळा, हलका होतो. हे चांगलं मिक्स करून घ्यायचं फ्रूट सॉल्ट आणि मग ते ह्या थाळ्यामध्ये पसरायचं. आपण इथे पाणी गरम करायला ठेवलेलं आहे. त्या पाण्यामध्ये हे वाफवायला ठेवायचं आणि साधारण 10 मिनिटं वाफवायचं. फक्त एकच लक्षात ठेवायचं की फ्रूट सॉल्ट घातल्यावर ते जास्त वेळ बाहेर नाही ठेवायचं, म्हणजे लगेच ते पटकन हे करून वाफवायला ठेवायचं. हे आता 10 मिनिटं वाफवू द्यायचे. आपला ढोकळा आपण वाफवायला ठेवलेला आहे. 10 मिनिटं लागणार आहेत. आपण घेऊया एक छोटासा ब्रेक नंतर सगळ्यांचं परत एकदा मनापासून स्वागत. तो ढोकळ्याचं काम चालू आहे. आता पुढे काय करायचं? आता फोडणी करून घ्यायची त्याच्यावर पसरण्यासाठी. त्याच्यामध्ये आपण तेल घातलंय. तेल तापलं की त्याच्यामध्ये जिरं आणि हिंग. जिरं आणि हिंग एवढंच 2च पदार्थ घालायचे. बरोबर. जिरं घातलंय, हिंग पावडर घातले. तर ही फोडणी तयार आहे. ओके. आता ह्याचं काय आता ही त्याच्यावर तयार झाला की त्याच्यावर पसरायची. ओके ओके ओके. ते शिजलं असेल का? हो, आता शिजलं असेल ते. ओके. मी काढतो जरा मध्ये. हो. ओके. गॅस बंद कर. यस. तर हे आपलं तयार झालेलं आहे. त्याच्यावर आता ही आपण तेलाची जी हिंग जिऱ्याची फोडणी केली आहे ती पसरणार. त्यानंतर आपण वड्या कापून घेणार आहोत. हे फारच झटपट आहे. 15-20 मिनिटात झालं. हो, फक्त डाळ भिजायला वेळ लागतो तेवढाच वेळ लागतो. अशा प्रकारे ढोकळा तयार झालेला आहे. आणि आता ह्याच्यावर आपण खोबरं कोथिंबीर. खरं ह्याच्यावर कोथिंबीर नाही घातली तरी सुद्धा चालू शकते, कारण ढोकळ्याचा हिरवा रंग आहे मुळात. त्यामुळे कोथिंबीर समज नाही घातली तरीही चालू शकतं. खरं उचलायची इच्छा आहे पण ते गरम असल्यामुळे उचलू शकत नाही. पण नाव दिस इज रेडी टू सर्व. आमचा ढोकळा तयार झालेला आहे. तुम्ही साहित्य आणि कृती लिहून घ्या.
मूग डाळीचा ढोकळा तयार करण्यासाठी लागणारं साहित्य: भिजवलेली मूग डाळ, लसूण पेस्ट, हिरव्या मिरचीचा ठेचा, आलं, जिरं, फ्रूट सॉल्ट, हिंग, मीठ, ओलं खोबरं आणि कोथिंबीर. प्रथम वाटलेली मूग डाळ, हिरव्या मिरचीचा ठेचा, लसूण पेस्ट, आलं पेस्ट आणि तेल घालून एकजीव करावं. ताटाला तेल लावावं. तयार मिश्रणामध्ये फ्रूट सॉल्ट टाकून मिश्रण ताटामध्ये काढून गरम पाण्यावर 10 मिनिटं वाफवून घ्यावं. तेल गरम करून त्यात जिरं आणि हिंगाची फोडणी करून ती तयार ढोकळ्यावर घालावी. ढोकळ्याचे काप करून त्यावर ओलं खोबरं आणि कोथिंबीर घालून सर्व्ह करावं. साहित्य आणि कृती तुम्ही लिहून घेतली असेलच. आता आपण दुसरी रेसिपी बघतोय. दुसरी काय आहे? दुसरा आहे पौष्टिक ढोकळा. पौष्टिक ढोकळा. पौष्टिक. ओके. त्याचं साहित्य आधी सांगा. त्यासाठी लागणारं साहित्य आहे गहू, तांदूळ, तीळ आहेत, बाजरी, सालीची मुगाची डाळ, आंबट ताक आहे. ह्या सगळ्याचं मी पीठ करून आणलेलं आहे. हे ऑलरेडी तयार पीठ आहे. नंतर आलं, मिरची वाटलेली, लसूण पेस्ट, फ्रूट सॉल्ट, हिंग, जिरं आणि मीठ, तेल, लागेल तसं पाणी आणि सगळ्यात शेवटी खोबरं आणि कोथिंबीर. ओके. आता आपण काय करायचं सुरुवातीला? पहिल्यांदा म्हणजे हे जे साहित्य आहे, गहू, तांदूळ, बाजरी आणि सालीची मुगाची डाळ, हे समप्रमाणात घ्यायचं आणि ते प्रत्येक वेगवेगळं भाजून घ्यायचं आणि मिक्सर मधनं काढून घ्यायचं. म्हणजे ते घरच्या घरीच मिक्सर मधनं काढून घ्यायचं आणि मग सगळं एकत्र करायचं. त्याच्यामध्ये म्हणजे समज हे पाव किलो घेतलं तर 1 किलो होतं. त्याला 50 ग्रॅम तीळ घालायचे, 50 ग्रॅम जिरं घालायचं आणि ते असं मिक्स पीठ हे आपण रेडी करून आणलेलं आहे. वेळ जास्त जाऊ दे म्हणून. तर हे पीठ आपण घेऊया. हे 1 वाटी पीठ आहे. त्याच्यामध्ये आपण वाटलेली मिरची अर्धा चमचा, चवीनुसार घेऊ शकतो. कुणाला तिखट हवं असेल तर जास्त कमी जास्त प्रमाण. मला काही मित्र माझे असे आहेत की त्यांना फक्त मिरची अशी सिलिंगला टांगावी लागते, मग जास्ती घालायची. आलं घातलंय. नंतर त्याच्यामध्ये आपण आंबट ताक घालणार आहोत. म्हणजे 1 वाटी जर का पीठ असेल तर त्याला आपण साधारण पाव वाटी आंबट ताक घालणार आहोत. आणि मिठाचं काय करायचं? मीठ घालायचंय. मीठ चवीप्रमाणे. आता हे मिक्स करायचंय. ह्याच्यामध्ये आपण मगाचप्रमाणे थोडं तेल घालणार आहोत. साधारण 1 टेबलस्पून इतकं तेल घालायचं आणि मग जसं लागेल त्याप्रमाणे पाणी घालून हे भिजवायचं. आपल्याला हे परत कुकर मध्ये हे पण परत वाफवायचं. हो. ओके. आम्ही पाणी ऑलरेडी ठेवलेलं आहे गरम करून. हे फार पातळ नाही करायचं. आता हे पीठ तयार झालेलं आहे आपलं. त्याच्यामध्ये फ्रूट सॉल्ट घालण्याआधी थाळ्याला तेल लावून घ्यायचंय. काढू का ते? नाही, त्याच्यात फ्रूट सॉल्ट घालायचं. फ्रूट सॉल्ट घातलं की ते जास्त वेळ ठेवायचं नाही. त्यामुळे सगळी तयारी करून मग फ्रूट सॉल्ट घालायचं. फ्रूट सॉल्ट साधारण अर्धा टीस्पून एका वाटीला. ते चांगलं मिक्स करायचं आणि ह्याच्यात काढायचं. ह्याच्यामध्ये एक असं आहे की फ्रूट सॉल्ट म्हणजे बरोबर पडलंय की नाही हे कळण्यासाठी थोडंसं पीठ असं फुलल्यासारखं दिसतं आपल्याला. म्हणजे ते फ्रूट सॉल्ट बरोबर आहे. जर का नसेल तर अर्ध्या चमच्याच्या ऐवजी थोडं जास्त लागलं तरी थोडं जास्त घालायचं. हे चांगलं पसरून घेऊ. हे वाफवायला तयार झाले. हो, वाफवायला तयार झाले. आता हे ह्या उकळी आलेल्या
पाण्यामध्ये ठेवायचं. ओके. हे पण साधारण 10 मिनिटं वाफवायचं. 10 मिनिटं आपल्याला वाफवायला वाफायला लागणार लागणार आहेत. मंडळी. 10 मिनिटं वाफायला लागणार आहेत. तयार होतंय, वास यायला लागलेला आहे. पण आपण घेऊया एक छोटासा ब्रेक. छोटीशी विश्रांती संपलेली आहे. आमचं ते शिजलेलं आहे, ढोकळा शिजलेला आहे. काढू का बाहेर त्याला? हो का? हो हो हो. येस. आता आपल्याला फोडणी करायची आहे. त्याच्यासाठी गॅस. ओके. तेल तापत ठेवलंय. तेल तापलेलं आहे. त्याच्यामध्ये जिरं आणि हिंग. आपल्याला सुरी लागेल ना? सुरी लागेल, एक हो. मिनिट देतो. काय आमचं किचन मोठं आहे त्यामुळे काय टेन्शन नाही आहे. ही फोडणी ह्याच्यावर पसरायची. वड्या पाडून घ्यायच्या. पौष्टिक ढोकळा. पौष्टिक ढोकळा. ह्याच्यामध्ये गहू, तांदूळ, डाळ सगळंच असल्यामुळे म्हणजे होल फूड सारखं ते. आणि करायला झटपट. पीठ आपल्याकडे तयार असलं की अर्ध्या तासामध्ये ढोकळा तयार होतो. ह्याच्यामध्ये खोबरं, कोथिंबीर. आणि कोथिंबीर. कोथिंबीर. अशा प्रकारे आपला पौष्टिक ढोकळा तयार झालेला आहे. साहित्य आणि कृती लिहून घ्या तुम्ही. पौष्टिक ढोकळा तयार करण्यासाठी लागणारं साहित्य: गहू, तांदूळ, सफेद तीळ, बाजरी व सालीच्या मूग डाळीचं पीठ, आंबट ताक, आलं, वाटलेली हिरवी मिरची, लसूण पेस्ट, फ्रूट सॉल्ट, हिंग, जिरं, मीठ, तेल, पाणी, ओलं खोबरं आणि कोथिंबीर. प्रथम धान्याचं पीठ, हिरव्या मिरचीचा ठेचा, लसूण पेस्ट, आलं पेस्ट, आंबट ताक, मीठ आणि तेल घालून मिश्रण पाणी घालून भिजवून घ्यावं. मिश्रणामध्ये फ्रूट सॉल्ट घालून तेल लावलेल्या ताटामध्ये मिश्रण काढावं. गरम पाण्याच्या भांड्यामध्ये 10 मिनिटं मिश्रण वाफवून घ्यावं. तेल गरम करून जिरं, हिंगाची फोडणी करून ती ढोकळ्यावर टाकावी. ओलं खोबरं आणि कोथिंबीर घालून सर्व्ह करावं. दोन्ही प्रकारचे ढोकळे तयार झालेले आहेत. आता मी ते खाऊन बघणार आहे. असं आहे की ढोकळा आवडत नाही असा माणूस सापडणं फार कठीण आहे. अप्रतिम झालेलं आहे. दोन्ही ढोकळे अतिशय उत्तम आहेत आणि खाणेबल आहेत. खाणेबल इन व्हॉट सेन्स म्हणजे मी चांगल्या अर्थाने म्हणतोय की ढोकळा खाणं टाळणं चुकीचं आहे. ढोकळा तर खायलाच पाहिजे, पण तो जर पौष्टिक खाल्ला तर आपली तब्येतही चांगली राहते, नाही का? आणि मला असं वाटतं की तुम्ही हा ढोकळा घरी करून बघायला लागेल तुम्हाला, कारण असा ढोकळा बाजारात मिळत नाही. ओके. आणि अशी चांगल्या रेसिपीज आमच्या रसिक प्रेक्षकांना, खवय्यांना आणि मला खाऊ घातल्याबद्दल सगळ्यांच्या वतीने मी आपले छोटेसे आभार मानतो आणि आपले छोटीशी भेट देतो, त्याचा आपण स्वीकार करावा. धन्यवाद. तेव्हा पुन्हा भेटू ह्याच दिवशी ह्याच वेळी. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्थ राहा. नव्या नव्या चवी ढवी विचल्या ह्या तुम्हासाठी. हवे हवेचे पंगत किस्से तुम्हाला आवडावे. खाणाऱ्याने खात रहावे.